पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. येळकोट येळकोट जय मल्हार. महाराज यशवंतराव होळकरांचा विजय असो. अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्वास नतमस्तक होतो. सौ मंडळाचे अध्यक्ष, धनगर समाजाचे युवा नेते बाबा निशानदार आणि दुसरे मान्यवर नगरसेविका वाक्षेताई. समाजामध्ये सध्या धडाडीने भारतीय जनता पार्टीमध्ये शहर युवती अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या माशाकरताई, गेली 30-35 वर्ष प्रकाश अण्णांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या आपल्या रणरागिणी वाघमोडेताई, भंडारा टाकला असेल विनोद तावडेवर एकदा आणि राधाकृष्ण विखे पाटील. तर आक्रमक पवित्रा घेऊन समाजाच्या हितासाठी लढणारा युवक म्हणून शेखर गाडेकर साहेब, शेखरला आपल्याला भावी पिढीतील युवकांसाठी एक आदर्श नेता म्हणून घोषित करायला काय हरकत नाही. आणि उपस्थित सर्व समाज बांधवांनो, 1956ला काकासाहेब कालेलकर आयोगाच्या शिफारशीनुसार धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची सूची तयार झाली. 36व्या क्रमांकाला धनगर समाजाचं नाव त्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये होतं आहे. धनगरच्या जागी धनगड जरी लिहिलं गेलं असलं तरी महाराष्ट्राचं जे पुस्तक, राज्य सरकारचं पुस्तक दरवर्षी प्रकाशित होतं, त्या पुस्तकामध्ये मराठीमध्ये धनगरच लिहिलं जात होतं. बापूसाहेब कोकरेंना हा विषय कळाला. बापूसाहेबांनी राज्यभर आंदोलन केलं. त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना, साताऱ्यावरून मुंबईला जात असताना खंबाटकी घाटामध्ये राजीव गांधीला अडवून त्यांना इंग्लिशमध्ये धनगर समाजाची व्यथा, आरक्षण आणि अंमलबजावणी तात्काळ करण्याची विनंती बापूसाहेबांनी केली. आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी पहिल्यांदा सौंडीमध्ये मोठ्या प्रमाणात जयंती करण्यासाठी हजारोच्या संख्येने सोलापुरातनं गाड्या नेऊन या ठिकाणी चौंडीची पहिली जयंती केली असे अर्जुनदादा. आणि प्रत्येक रास्ता रोको आंदोलन असू द्या किंवा कुठलंही आंदोलन असू द्या, पहिल्यांदा जर नाव कुठलं येत असेल दादा तर फक्त आणि फक्त अर्जुनदादा. कारण आक्रमक या ठिकाणी आपल्या भाषणातून आत्ताच तुम्ही जे काय अभ्यासपूर्वक भाषण केलं त्यामध्ये पार सम्राट अशोक पासनं ते दीपक दादा बोराडेंच्या आंदोलनापर्यंत सर्व जे काही आपल्या समाजात जे जे कोणी अन्याय केलेले आहेत ते आपण सांगितलं. असे आमचे मार्गदर्शक अर्जुनदादा. त्याचबरोबर 300व्या जयंतीचे ज्यांनी सन्मान्य अध्यक्ष असे आमचे सिद्धबाबा निशानदार, त्याचबरोबर वाक्षेताई आणि किरण दिदी, त्याचबरोबर कविताताई पाटील असतील, आमच्या मला ज्यांनी मानसपुत्र मानतेत असे आमचे निमिषाताई वाघमोडे, मातोश्री. त्याचबरोबर ज्यांनी परवाच जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली असे महावीरभाऊ बंडगर. आणि विशेष म्हणजे आता एक सगळ्यांनी टाळ्या वाजवा असं मी विनंती करतो की आमचे भीमरत्न सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय डी पांढरे साहेब, ज्यांनी पुतळ्याच्या मागे जी काही घाणेरडी अशी मुतारी महानगरपालिकेने केलती ते जिद्दीवर ना कधी पण फोन करू द्या. या ठिकाणी आपल्याला ते मुतारी पाडायचीच आहे आणि ते पाडून दाखवणारे आमचे डी पांढरे साहेब. त्याचबरोबर ज्यांना खरोखरच मनापासनं एक तळमळीनं आणि आपला समाज कुठेतरी पुढे गेला पाहिजे, आपले लोक वाढले पाहिजे, आपले लोक जगले पाहिजे
आणि आपल्या समाजाने प्रगती केली पाहिजे असे आमचे महेश दादा गाडेकरजी, त्याचबरोबर नारायण काका माशाळकर असतील, त्याचबरोबर अर्चनाताई बनगर आणि आमचे संजयजी पाटील हा जमाव आलेला आहे. भोंदू लोकांचा या ठिकाणी जमाव आलेला नाही. खरंतर ज्यांच्या मनामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं, मल्हारराव होळकरांचं रक्त सळसळत आहे असे भगिनी असतील, बांधव असतील या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरोखरच दादा की दीपक दादा या ठिकाणी जालनामध्ये उपोषण केले, पंढरपूरमध्ये उपोषण केले. आज 16 मार्चला त्यांनी हाक दिलेली आहे मुंबईच्या आझाद मैदानावर. गेल्या वेळेस देखील हाक दिली होती. लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी समाज बांधव जमा होते. परंतु 333वी जयंती आहे मल्हारराव होळकरांची. खऱ्या अर्थानं दादा तुम्ही 72ची बोगीमध्ये 100 जण घेऊन जातो म्हणलात. माझी तर विनंती आहे की बा 333 लोक जर आपण सगळेजण घेऊन जाऊया एवढंच माझी विनंती करतो. आणि ज्या वेळी दादा या ठिकाणी असणारे सर्व मान्यवर असतील, सर्व पदाधिकारी असतील, आता आपल्याला वेळ आहे तर माझी अशी विनंती की दादांनी प्रदीर्घपणे बोललेलंच आहे, मी तेवढं काय बोलणार नाही. परंतु आपण गावगड्यामध्ये जाऊन आपण मिटिंग घेतल्या पाहिजे, घोंगडी बैठक आयोजित केली पाहिजे आणि प्रत्येक गावात आपण एखादं बॅनर असेल, पॉम्पलेट असेल, या ठिकाणी त्याची जबाबदारी मला द्यावी. मी त्या ठिकाणी आपण सगळेजण सर्वजण या ठिकाणी मिटिंगा लावूयात आणि गावोगावी जाऊन या ठिकाणी धनगरी ढोल वाजवून या समाजबांधवांना पिवळा भंडारा देऊन आपण भंडाऱ्याची शपथ देऊन या ठिकाणी आपण त्या समाजबांधवाला जागृत करूयात. आणि भंडाऱ्याची ताकद काय असते आहे बांधवांनो, विनोद तावडेवर भंडारा फेकलो, विनोद तावडे परत राजकारणात दिसला नाही आणि अहिल्यादेवीचं नाव झालं. त्याचबरोबर विखे पाटलावर भंडारा फेकलो, त्याचं पोरग पडलं, पोरग पडल्या तिथले धनगर समाजाचे आपले लोक फोन लावले. फक्त पोरग पडलंय विखे पाटलाचं, तिची मस्ती जिरली आहे तर फक्त आपल्या धनगराच्या पिवळ्या भांडारामुळे. श्वेताताई खरात त्याचबरोबर या मीटिंगचे आयोजन केले अतिशय कमी वेळात. खरं तर ही संख्या कमी नाही आहे. जे लोक म्हणतात की ही संख्या कमी आहे, परंतु धनगर समाजातला एक व्यक्ती हा 100 लोकांच्या बरोबरीचा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडवू शकत नाही. परंतु आपल्या समाजाचे लोक ॲक्टिव्ह आहेत, फक्त त्यांना एखाद्या विशिष्ट व्यासपीठावर आणण्याची गरज आहे. त्यामध्ये अनेक चळवळीतले नेते तयार झालेले आहेत. तर मी 16 तारखेला जे आपण दीपक भाऊ बोराडे हे उपोषणात बसणार आहेत त्यांच्या समर्थनात सोलापुरातून मोठ्या संख्येने आपण समर्थन दाखवण्याचं काम या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज रोजी घेत आहोत. महेश गाडेकरजी हे अनेक दिवस झाले हे समाजाच्या अनेक अडचणीमध्ये पुढाकार घेऊन हे धडपडीने कार्य करत आहे. मी सांगू इच्छितो की मी जरी वयाने लहान असलो, समाजाच्या प्रश्नावर कुठंतरी आवाज उठवलो किंवा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो, त्याचं कुठं तर न्याय देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने मला अध्यक्षपद दिलं आहे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ लोक इथं आहेत, पण ह्या व्यासपीठावर मला अध्यक्षपद दिलं. हे कशामुळे शक्य आहे तर मी समाजाचं प्रामाणिक कार्य करत आहे आणि प्रामाणिक कार्य केल्यामुळं आज ही मला व्यासपीठ मिळालेलं आहे. तर मी आज इथं सांगू इच्छितो की आमच्या भगिनी आहेत त्यांना देखील सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने आपण आपल्या घरातील कन्व्हिन्स करा की जाणं गरजेचं आहे. आज जर गेलं नाही तर भविष्यात आपले आरक्षणावरती घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. की अनेक लोक आता ओबीसी मध्ये ऑलरेडी आपल्याला 3% आरक्षण आहे, त्यामध्ये काही लोक तिथं अतिक्रमण करत आहेत. तर आपण कुठं तर जागा झालं पाहिजे, तरच भविष्यात आपले मुलं बाळं ते आरक्षणाचा लाभ घेतील. नाही तर आपण डोनेशन भरूनच, ज्यांची परिस्थिती आहे ते डोनेशन भरून करतील, ज्यांची परिस्थिती नाही आहे ते व्यक्तीचे मुलं हे शिक्षणापासून वंचित राहतील. त्यासाठी आपण सर्वजण दीपक भाऊंच्या समर्थनात समाज बांधव आणि ते माझं वैयक्तिक आंदोलन आहे, यासाठी आपण सर्वजण सहभागी राहूयात.